तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. एक कर्ज मिटवायला गेलं की नंतरचे 2 खड्डे आपोआप तयार होतात. थोडक्यात काय, प्रामाणिकपणे कष्ट करूनही कर्जाचा डोंगर काही कमी होत नाही. जर असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी काही प्रभावी सेवा तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात आधी एक सांगते की कर्जबाजारीपणा घरात बसून सेवा करून कमी होणार नाही. त्याच्यासाठी हातपाय हलवणे, कष्ट करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्या कष्टाला भगवंताची साथ असणं तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणून तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर झाला असेल, खूप कर्ज झाला असेल, तर अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा मी आज घेऊन आली आहे. सेवा मनापासून करा. महिलांना तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कर्जबाजारीपणासाठी अतिशय उत्तम प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. आधी तर सेवा तुम्हाला किती दिवस करायची आहे, तर बघा, तुम्हाला ही सेवा 40 दिवस करायची आहे. आता बऱ्याच वेळी ही सेवा 21 दिवस केली जाते. मला सांगा, जर तुमच्यावर 50-60 लाखांचं कर्ज आहे किंवा खूप जास्त काहीतरी अडचण आहे, खूप मोठी अडचण आहे, तर तुम्ही तेवढी जास्त सेवा केला तर काही फरक पडणार नाहीये. मग 21 दिवस केल्यावर काय फरक पडेल का? तर हो, बघा, जेवढी जास्त सेवा केला तेवढे जास्तच चांगलं आहे ना. बघा, तरीही तुम्हाला 40 दिवसांची सेवा करायची आहे किंवा 21 दिवसांच्या सेवेमध्ये पण अनुभव येतोच. पण जेवढं जास्त कर्ज तेवढं जास्त संकट, तेवढी जास्त सेवा. 11 गुरुवार केले आणि लगेच महाराजांनी येऊन तुम्हाला सगळं द्यावं अशी अपेक्षा करायची नाही ना. तेवढी सेवा वाढवा, तेवढा विश्वास वाढवा, अडचणी आल्या सेवा वाढवा, बाकीचं काही सांगणार नाही. आता ही सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपण जे 21 दिवसांचं व्यंकटेश स्तोत्र पठण करतो ते तुम्हाला 40 दिवसांची सेवा करायची आहे. म्हणजे 40 दिवसांची सेवा तुम्हाला हे करायचं आहे. आता सलग 40 दिवस रात्री 12 वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे. सलग 40 दिवस रात्री 12 वाजता, तर सलग म्हणायला गेलं तर मासिक धर्म येतो, तर त्याच्यामध्ये ते 4-5 दिवस आपल्याला थांबवायचे आणि नंतर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 40 दिवसांची सेवा आहे. व्यंकटेश स्तोत्र 21 दिवसांची. ज्यांनी ही सेवा केली त्यांना अनुभव आला. इवन मला सुद्धा आलेला आहे. मला सुद्धा ह्या सेवेचा खूपदा अनुभव आलेला आहे. तर बघा, खूप कर्ज आहेत. जर तुम्हाला तेवढी तुम्हाला जास्त सेवा वाढवावी लागणार. काय करायचं आहे बघा, ते तुम्हाला सांगते. व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्हाला मी बोलले की 40 दिवस सलग करायचे किंवा 21 दिवसांची करायचे. आता सेवा कशी करता ते तुम्हाला सांगते. रात्री 12 वाजता उठायचे, म्हणजे 12 वाजता ही सेवा तुम्हाला करायची आहे. मग सेवा तुम्ही कधीपासूनही करू शकता, म्हणजे बुधवारी करा, शनिवारी करा, गुरुवारी करा. ह्या सेवेला कोणत्याही वाराचे बंधन नाहीये, तर तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. आता व्यंकटेश स्तोत्राची 40 दिवसाची सेवा करताना आधी सेवा सांगते, मग नियम अटी आपण बघूया. बघा, जेव्हा फक्त व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतो तेव्हा 40 दिवसांची किंवा 21 दिवसांची आधी 11:45 वाजता उठायचं, आंघोळ करायची. जर शक्य असेल तर आंघोळ करा, नसेल शक्य त्यांनी हातपाय तोंड धुवून तुम्ही सेवेला लागू शकता. आता सेवेला बसण्याआधी महाराजांच्या समोर किंवा विष्णू भगवान यांच्या समोर, महाराजांसमोर, बाळकृष्णांसमोर दिवा लावा. दिवा लावताना तेल तूप भरपूर टाका की जेणेकरून त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. म्हणजे लक्ष जातं की मग तेलाची वात नीट होत नाही, मग आपण ते नीट करत बसतो, मग आपली सेवा राहून जाते. मग अशा वेळेस भरपूर तेल टाका. आणि बघा, ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी बसायला आपल्याला निळ्या रंगाचं आसन घ्यायचंय. बघा, निळ्या रंगाचं असेल तर अतिशय उत्तम, पण शक्यतो निळ्या रंगाचंच घ्या. आता महिलांनी साडी घाला किंवा ड्रेस घाला. पुरुष करणार असेल तर त्यांनी सोहळं घातलं किंवा साधा ड्रेस घातला तरी चालेल. पण कोणती पण सेवा करताना काळा ड्रेस किंवा चामड्याचं काही घालायचं नाहीये. काळा ड्रेस किंवा काळी साडी पण नेसायचं नाहीये. आता मग तुम्ही सेवेला बसायचंय. आता सेवेला बसायचंय, सेवा करत असताना दुसऱ्या खोलीत तुमचे मिस्टर टीव्ही बघत आहेत किंवा गाणी ऐकत आहेत. अशा सेवेला काही अर्थ नाही. घरात शांतता ठेवा. घरातले सगळे झोपले तरी हरकत नाही, कारण ती रात्री 12ची सेवा आहे, कोणी एवढं जागणार नाही. आता 40 दिवस ही सेवा करा, शार्प रात्री 12 वाजता. आता रात्री 12 ते 12:30 हा लक्ष्मी येण्याचा मार्ग, म्हणजे लक्ष्मी येण्याचा काळ असतो. म्हणून रात्री 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला ही सेवा करायची. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. 2 सेवा आहेत. तुम्ही दोन्ही प्रकारच्या सेवा तुम्ही करू शकतात. सगळ्यात आधी तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. म्हणजे 21 मंडलीची वेगळी सेवा आहे. 21 मंडल म्हणजे 21 मंडल किंवा 40 मंडल. एक मंडल म्हणजे काय, 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची. आता व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हटलं तर हरकत नाही, प्राकृतमध्ये म्हटलं तर तुम्हाला बराच काळ जाईल, पण संस्कृतमध्ये अतिशय उत्तम हे स्तोत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. आता बघा,
आता तुम्हाला काय करायचं आहे, हे 11:45 वाजता अंघोळ वगैरे करून छानपैकी देवासमोर बसून शार्प 12 वाजता वाचायला सुरुवात करायची आहे. तर सेवा करत असताना उठायचं नाही. एका बैठकीतून तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्र 10 वेळा तुम्ही अतिशय सोपं आहे. तुम्हाला 10 ओव्यापर्यंत आहे आणि 11व्या ओव्यानंतर फलश्रुती आहे. म्हणून सुरुवातीचे 20 वेळा 10 ओव्यापर्यंत म्हणायचं आणि 21 वेळा संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. मग आता तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली काय. पुन्हा एकदा सांगते. पहिला 20 वेळा म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा 20 वेळा वाचणार आहे तेव्हा 10 ओव्यांपर्यंत वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण 21वा वाचणार आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण पठण करायचं म्हणजे फलश्रुती सकट म्हणायचं आहे. तर बघा आता बऱ्याच वेळा पठण करताना म्हणजे आपण काय म्हणतो, हाताने पठण करायचं किंवा हात म्हणजे कसं काउंट करतो की आपण हाताच्या बोटांवर मोजतो. तर मग तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही एक एक काडी म्हणजे काडीपेटीची एक एक काडी असं 21 काड्या घ्या आणि तुमचं एकदा वाचून झालं की ती काडी बाजूला ठेवा. म्हणजे तुमचं कसं 21 वेळा तुमचं पठण नीट होईल. तर बघा रोज 12 वाजता या सेवेला बसायचंय. 11 चालेल का? नाही. अशा कुठल्याच म्हणजे असं काही करायचं नाही. तुम्हाला 12ला म्हणजे 12लाच करायचे. म्हणून या सेवेला वेळेचं बंधन आहे की 12ला सेवा करायची. आता नियमाटी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी सेवा करताना कुठली पण सेवा संकल्पयुक्त करताना महाराजांच्या समोर नारळ खडीसाखर ठेवा. त्यांना प्रार्थना करा की महाराज असं असं माझं कर्ज आहे, माझं डोंगर वाढला आहे कर्जाचा, किंवा घरासाठी पण घराचं लोन पास होत नाही आहे. ज्या काही तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स आहेत, फायनान्शियल अडचणी आहेत किंवा कर्जबाजारीपणा जर मी तुम्हाला सांगते तर प्रार्थना करायची की महाराज असं असं आहे माझं होऊ द्या, तर ते होणारच. आता सेवेला सुरू करताना नारळ खडीसाखर ठेवायचं आहे, प्रार्थना करायची. जर महाराजांच्या फोटो समोर भगवान विष्णूंचा फोटो समोर दिवा लावायचा, सेवेला सुरुवात करायची. आता शक्यतो ही सेवा करताना एकतर तुम्ही देवघरासमोर बसू शकता, देवासमोर बसू शकता किंवा पूर्वेला तोंड करून बसायचे. बघा ही सेवा करताना तुम्हाला पूर्वेला तोंड करून बसायचं आहे. तर आता बघा आता हे समजलं. तर आता हे पूर्ण वाचायला 30 ते 35 मिनिटं लागून जातात. बस बाकी काहीच नाही. आता नियम अटीच बघू. घरात मांसाहार करताय म्हणजे आता बघा जर घरातले मांसाहार करणार असेल तर करूया. तर शक्यतो तुम्ही घरात सांगा की मी सेवा करतेय तर तुम्ही मांसाहार खाऊ नका. तर नाहीच ऐकत तर तुम्ही त्यांचा त्यांनी करू दे. म्हणजे तुम्ही त्यांना बनवून द्या पण तुम्ही स्वतः मांसाहार करायचं नाही आहे 40 दिवस. तर बघा मांसाहार करून द्या, काही हरकत नाही, पण आपण आपल्या सेवेमध्ये खंड पडता कामा नये. दुसरं म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं आहे. मग आता बघा तुम्ही ब्रह्मचर्य पालन करायचं. आता काही कारणाने शक्य नाही झालं किंवा काही अडचणी असतात आपल्या की नाही होत शक्य, तर मग काय करावं. तुम्हाला एक सांगेल की भगवान विष्णूंची सेवा करत आहात. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं, पण जो ह्या त्रासातून जात आहे तो सगळे नियम अटी पाळतो. म्हणून सांगते ब्रह्मचर्याचं पालन करा. नाही केले तरी चालेल, तर मी सांगेल की नाही पालन कराच. जर ती सेवा आहे तर ते तुम्हाला ते पालन करावं लागेल. तिसरं परान्न वर्ज्य करायचं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये. आता बघा माहेर जाऊन सेवा करू का? नाही. तुमच्या घरचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरातली अडचण आहे, तुम्ही घरात सेवा करा. कारण तुमच्या घरातच करा. देव भक्तीचा भुकेला आहे, पण काही नियमांसाठी आहे ज्या तुम्हाला नियम पाळायचे आहेत. आता जर कर्जबाजारीपणाची जी काही सेवा आहे ती तुम्हाला तुमच्या घरात करावी लागेल. जर सुतक विटाळ म्हणजे तुम्हाला विटाळ असेल, आता कुठेतरी तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या घरात कुठेतरी डिलिव्हरी होणार आहे, तर त्याची डिलिव्हरी होऊन द्या. मग ते 10 दिवस पाळावे लागतात, कोणाकडे 12 दिवस पाळतात. तर ते सर्व झाल्यावर तुम्ही सेवेला सुरुवात करा. जर समजा अधूनमधून जर विटाळ सुतक आलं तर आपल्याला नव्याने सुरू करावी लागते सेवा. म्हणून सांगते जर असं काही असेल तर तुम्ही ते सगळं झाल्यानंतर सेवा सुरू करा. मग बघा मासिक धर्म आल्यावर काही नाही, कारण ते आपल्या हातात नाही, ते निसर्गाने बनवले. आता हे नियम अटी समजलं. जर ब्रह्मचर्य मी सांगितलं की तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायचंय, मांसाहार वर्ज्य करायचंय, घरात सांगा होणार नाही, पण जर एखादं ऐकतच नसेल, कटकट होऊन जाते, तर ती कटकट होण्यात सेवा करण्यात काही अर्थ नाही. मग त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः तर खायचंच नाहीये, तुम्ही त्यांना करून दिला तरीच आहे. आता या व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेचा अनुभव येतो म्हणजे येतोच. 21 दिवसात या 40 दिवसात तुम्हाला अनुभव येणार, तुम्हाला साक्षात्कार होणार, भगवान विष्णू साक्षात तुम्हाला दर्शन देणार. हे होतच. आता कधी कधी असं होतं की त्या झोनमध्ये जाता कधी तुम्हाला आळस येतो, झोप येते, 12 वाजले आणि मला झोप आली, पण काही होऊ दे, सेवेला खंड पडता कामा नये. तिकडे काही पण होऊ दे, मी सेवा करणार. मनात एक ठेवायचं की माझी सेवा आहे ती मी आज करणार म्हणजे करणारच. आज काही करून मला किती पण झोप येऊ दे, पण मी काय करेन, एकदा दोनदा आंघोळ करा किंवा चहा पिऊन करा,
म्हणजेच का सेवा करायच्या आधी तुम्हाला सगळं आवरूनच करायचं आहे, कारण एकदा सेवेला बसलं की उठायचं नाही. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, तुम्हाला खरंच अनुभव येईल. तुम्ही सेवा नक्की करून बघा. जर तुमची अडचण असेल, खरंच तुम्ही त्रासात असेल, संकटात असेल आणि जर तुमच्या जवळचं कोणीतरी असेल जे संकटात आहेत, अडचणीत आहेत, त्यांनाही नक्की सेवा सांगा. जर काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा आणि मी त्याचं उत्तर पण तुम्हाला नक्कीच देईन. पण सेवा करा. 21 दिवस केला तरी चालेल, पण 40 दिवस केली तर अतिशय उत्तम. आणि या सेवेचा अनुभव घ्या. आणि मला या सेवेचा अनुभव आलेला आहे. जर तुम्हाला कोणाकोणाला आलेला असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही प्रश्न असतील, जर काही विचारायचं असेल तर मला कमेंट करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.